नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बातमीपत्राची सुरुवात करतोय अतिशय महत्त्वाच्या बातमीनं. बातमी आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्रह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय. पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात असलेल्या पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय आता इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल अरबो रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र आधीच कंगाल असलेला पाकिस्तान हेडक्वार्टरसाठी एवढे पैसे खर्च करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर पाकिस्तानचं मुख्यालय रावळपिंडीतून आता इस्लामाबादकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 78 वर्षांपासून रावळपिंडीमध्येच मुख्यालय, मात्र आता ते बदललं जाईल का, असा प्रश्न आहे. मुख्यालयापासून जवळ असलेल्या नूर खान एअरबेसवरील हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. तर न्यूक्लिअर कमांड सेंटर सुद्धा हल्ला झालेल्या नूर खान एअरबेसपासून जवळ असल्यानं दहशत निर्माण झाली आहे. पाकिस्तान अरबो रुपये खर्च करून नवीन हेडक्वार्टर उभं करू शकणार आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागणार आहे. पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतोय. आणि त्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम या 3 मोस्ट वॉन्टेड गुंडांचा, दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारताच्या ताब्यात या तिघांनाही देण्याची मागणी लवकरच पाककडे केली जाणार आहे. हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. तर मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे आणि पुलवामा तसंच इतर हल्ल्यांशीही त्याचा थेट संबंध आहे. तर दाऊद इब्राहिम हे तर नाव प्रचलितच आहे. दाऊद इब्राहिम हा 1993चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांतील मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे, जो भारताला गेली कित्येक दशकं हवा आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे अनेक पुरावे भारतीय लष्करानं दाखल केलेत. मात्र पाकिस्तानचा खोटारडेपणा अजूनही सुरूच आहे. युद्धविरामासाठी भारतानं स्वतः फोन केला असा खोटा दावा आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलाय. पाहूया ते काय म्हणालेत. लक वुड हैव इट, वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है और अब हमें सीज फायर करने की दरख्वास्त आ रही है. तो आपका क्या ख्याल है? मैंने कहा सिपा सलार, इससे बड़ी और इज्जत की क्या बात हो सकती है? भरपूर थप्पड़ मारा है, उसका सर चकरा गया, अब वो सीज फायर पर मजबूर है. तो मैं समझता हूं कि आप बिस्मिल्लाह करें और इस सीज फायर की ऑफर को कबूल करें. भारतानं पाकिस्तानचे 600 पेक्षा अधिक ड्रोन्स उडवून दिलेत. भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला यामुळे आता चांगलाच अनुभव आलाय. पाकिस्तानकडून सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परतवून लावला. भारताच्या मिलिटरी ठिकाणांवरती आणि नागरिक क्षेत्रांवरती ड्रोनद्वारे हल्ल्यांची योजना राबवली गेली आणि या सर्व हल्ल्यांना उत्तर म्हणून भारतीय सैन्यानं जोरदार प्रतिकार केलाय आणि एकाच वेळी तब्बल 600 पेक्षा अधिक ड्रोन्स उडवून दिले. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नेमकं कशा प्रकारे यशस्वी झालं याची खुद्द कबुली आता दिली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी. पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानाकडून करण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुलीच पंतप्रधान शहबाज शरीफांनी दिली आहे आणि भर कार्यक्रमात त्यांनी हे बोलून दाखवलंय. तकरीबन 2:30 बजे सिपा सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं. एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. आणि यानंतर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात.
भारतानं पाकिस्तानला दिवसातारे कसे दाखवले त्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे. तर ब्रह्मोसनं पाकिस्तानला दिवसातारे दाखवल्याची कबुलीच पाकच्या निवृत्त एअर मार्शलनं दिलेली आहे. निवृत्त एअर मार्शलनं नेमकं काय म्हटलेलं आहे आणि पाकिस्तानात ब्रह्मोसनं कसा विध्वंस घडवलाय, स्पेशल रिपोर्टमधून सविस्तर पाहूयात. भारत पाक संघर्षात ब्रह्मोस सरस. पाकची AWACS प्रणाली बेचिराग. मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखाई है. खुद्द भारताच्या संरक्षण मंत्र्यांनीच ब्रह्मोस मिसाईलनं पाकची कशी झोप उडवली हे जाहीरपणे सांगितलंय. पाकनं भारताविरोधात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी हवाई तळांवर एका पाठोपाठ 15 ब्रह्मोस मिसाईल डागण्यात आली. पाकिस्तानला ज्या AWACS म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टमवर आवाजवी विश्वास होता, त्याच प्रणालीला ब्रह्मोसनं बेचिराग करून टाकलं आणि याची थेट कबुलीच पाकिस्ताननं दिली आहे. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा. और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई. ब्रह्मोसच्या हल्ल्यामुळे पाकला आयुष्यभराची अद्दल घडली आहे. युनायटेड स्टेट्स मधील युद्धाभ्यासाचे तज्ज्ञ निवृत्त कर्नल जॉन स्पेन्सनर यांनी ब्रह्मोस पाकिस्तानात कुठेही आणि कधीही मारा करण्यास सक्षम असून चीनी हवाई संरक्षण प्रणाली ब्रह्मोस पुढे टिकाव धरू शकत नसल्याचं सांगत ब्रह्मोसच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केलंय. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर इतकी आहे. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास ते सक्षम आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यासही सक्षम आहे. S-400 मिसाईल सिस्टमपेक्षा ते प्रगत आहे. पाककडील AWACS कंट्रोल सिस्टम चीन आणि स्वीडननं विकसित केली आहे. या चीनी शस्त्रास्त्रांचा भारताविरोधात वापर करून पाक आता चांगलाच तोंडघशी पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर ऑपरेशन सिंदूरच्या यशात AIनं सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हो, युद्धभूमीवरती AIचा वापर करत भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलाय. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारतानं AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखलाय. AIच्या मदतीनं पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवरती अचूक हल्ले करण्यात आलेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. बातमी आहे ISISच्या दहशतवाद्यांसंदर्भातची. तर NIAनं ISIS मॉड्यूल प्रकरणी फरार अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान या दहशतवाद्यांना अटक केली आहे. मुंबई एअरपोर्टवरून त्यांना अटक करण्यात आली आहे. 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागात IED बनवून त्यांनी चाचणी केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे. इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत दाखल झाले होते आणि त्याच वेळी त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. या दोघांवरती प्रत्येकी 3 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. तर भारताच्या लष्करानं पाकिस्तानचे मोठं नुकसान केलंय. मात्र त्यानंतर भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवरती जागतिक पातळीवरती दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान नेमका कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे. जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळं पाठवली जाणार आहेत आणि यामध्ये 20 खासदारांची निवड झाल्याची माहिती आहे.
हे सगळे 20 खासदार सर्वपक्षीय खासदार असणार आहेत. तर आपण पाहतोय कोण कोण खासदार यात असणार आहे. MIMचे असदुद्दीन ओवेसी आहेत, काँग्रेसचे शशी थरूर आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे सुद्धा आहेत. तर माजी मंत्री आहेत सलमान खुर्शीद, काँग्रेसचे प्रदीप तिवारी देखील आहेत, तर DMKचे करुणानिधी सुद्धा यात आहेत. तर ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्यासाठी ज्या सर्वपक्षीय खासदारांची नावं जाहीर झाली आहेत त्यात काँग्रेसचे देखील 4 खासदार आहेत. आनंद शर्मा, गौरव गोगोई, नासिर सय्यद हुसेन आणि राजा ब्रार. पण या यादीत खासदार शशी थरूर यांचं नावच नाही आहे आणि तरी सुद्धा केंद्र सरकारनं शशी थरूर यांचं नाव या यादीत टाकलंय. तर काँग्रेस सरकारच्या काळात शशी थरूर परराष्ट्र मंत्री सुद्धा राहिले होते. अनुभवी थरूर यांना काँग्रेसनं डावललंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भारत पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. दोन्ही देशांत अणुयुद्ध होणार होतं, मात्र ते थांबवण्यात यश आलं असं ते म्हणालेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली होती आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. And we don't do much trading with them, and yet I have a good relationship with. I have a good relationship with a lot of people that you wouldn't believe. But I stopped that war. That was going to be a nuclear war, I think, or close, very close. You were right there. Yeah. And now everyone's happy. In fact, I told my people, call them up. Let's start trading immediately because I'm a man of my word. यानंतरची बातमी यूट्यूबर ध्रुव राठी संदर्भातली. तर ध्रुव राठी याच्या पाकिस्तान विरोधी वक्तव्यानंतर आता पाकिस्तानात संताप व्यक्त केला जातोय. बॉयकॉट ध्रुव राठी आणि यूट्यूब बंदीची मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली आहे. ध्रुव राठीनं त्याच्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश आणि विश्वासार्ह नसलेला देश म्हटल्यानं आता पाकिस्तानात प्रचंड संताप पसरलेला आहे. राठी पाकिस्तानवरती बिनबुडाचे आरोप करतोय असा आरोपच तिथले नागरिक करतायत. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीकडे राठीचं चॅनल बंद करण्याची मागणी केली गेली आहे. स्पॉन्सर किया है, उसकी हरकतें अचानक से बंद हो. एक्चुअली क्या हुआ इस चीज पर रिपोर्ट्स अभी क्लियर नहीं है, लेकिन एक चीज क्लियर जरूर है. तर दुसरी बातमी सुद्धा यूट्यूबर ज्योती मल्होत्रा संदर्भात आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपामुळे यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. 2023 मध्ये कमिशनकडून व्हिसा घेऊन ती पाकिस्तानात गेली होती. पाकिस्तानात तिचे पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी दानिशशी जवळचे संबंधही निर्माण झाले होते. तर पाकिस्तानी गुप्तचर एजंटशी तिनं संपर्क ठेवला आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याची आता तिच्यावरती आरोप केला जातोय. बातमी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पलटलेत. तर भारतासह व्यापाराबाबत त्यांनी एक नवीन वक्तव्य केलंय. व्यापार कराराबाबत भारतानं अमेरिकेला 0 टॅरिफची ऑफर दिल्याचा दावाच ट्रम्प यांनी केला होता आणि ती भूमिका आता त्यांनी बदलली आहे. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवरती विधान केलंय. सध्या अमेरिकेला भारतासह कराराची घाई नसल्याचं ते म्हणालेत. नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांनी काय वक्तव्य केलंय, कसे ते पलटलेत, पाहूयात. India wants, they're one of the highest taxed or tariff nations in the world. They make it almost impossible to do business. Do you know that they're willing to cut 100% of their tariffs for the United States Is because that of deal what I coming did? soon? Yeah, that'll come soon. I'm in no rush. Look, everybody wants to make a deal with it. आणि यानंतरची बातमी थेट बीडमधून आहे. खरं तर बीडबद्दल एक प्रश्न सारखा विचारला जातो, तो म्हणजेच बीडचा बिहार झालाय का. आणि हाच प्रश्न आता पुन्हा उपस्थित झालाय आणि त्याला कारण ठरलंय बीडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. तो परळीत टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर इतर 3 ते 4 जणांचा अजूनही शोध सुरू आहे. तरुणाचं अपहरण केलं गेलं आणि मग त्याला रिंगण करून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. अगदी लाठ्या, काठ्या आणि बेल्टनं त्याला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे आणि आदित्य गित्ते या 3घांचा समावेश आहे.
आणि यात आता दुसरा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, ज्यात या तरुणाला चक्क पाया पडत माफी मागायला लावली जाते. नेमकं काय घडलंय बीडच्या परळी, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. परळीच्या जलालपूर मधल्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं आधी अपहरण केलं आणि मग त्याला एका परिसरात नेऊन या टोळक्यानं बेदम अमानुषपणे मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 7 जण अटकेत आहेत, तर 4 ते 5 जण अजूनही फरार आहेत. जो फिर्यादी आहे, जेव्हा तो गावाकडे परत येत होता, लिंबोटी गावाकडे जात होता, रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला, तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले. त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. 10 आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि 10 अनोळखी सांगितलेले आहे. 10 आरोपीपैकी 7 आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच, आणि त्या 7 पैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत. तर याच बीडच्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर जसं राबवलं गेलं तसं बीडमध्येही ऑपरेशन सिंदूर राबवलं जावं. नेमकं काय, सविस्तर पाहतोय. तर भारतानं जसं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं तसं बीडमध्येही केलं पाहिजे, अशीच मागणी अंजली दमानिया यांनी केली. नेमकं त्या काय म्हणाल्या आपण पाहूयात. बीडचा परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती, 18 वर्षाच्या आसपासची होती. आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं, तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे. आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या सगळ्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला सतर्क करणारी बातमी आहे. जर तुम्ही आपल्या मुलांना घेऊन बाहेरगावी जात असाल तर आपल्या मुलांवरती नीट लक्ष ठेवा, कारण सोलापुरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावरती आलेल्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेनं पळवलं. तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा काढल्या आणि पायातील पैंजणही काढून घेतले आणि तिला एका लग्न समारंभात सोडून दिलं. या 2.5 वर्षांच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली. पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील CCTV फुटेज तपासलंय आणि त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसतीये. या फरार महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही. फुटेज पाहिले असतं, त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे. त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी. यानंतरची बातमी राज्याच्या राजकारणातून. बातमी ठाकरेंसंदर्भात आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीत भाजप आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत एक मोठं विधान केलंय. आमचं जहाज बुडणार नाहीये, तर भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज हे बुडणार आहे असं ठाकरे म्हणालेत. तर शहा हे 3 पक्षांचे पक्षप्रमुख आहेत. सत्ता येते जाते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असं विधान ठाकरेंनी केलंय. तर ज्याला पक्ष सोडून जायचंय त्याला जाऊ द्या असा थेट इशाराही ठाकरेंनी दिलाय. ठाकरे काय म्हणालेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय.
आमचं जहाज बुडणार नाही, भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार आहे. अमित शहा हे अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता आल्यावरती हुरळून जायचं नसतं, तर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावरती काही परिणाम होणार नाही, असं ठाकरे म्हणाले. तर ज्याला सोडून जायचं त्याला जाऊ द्या, कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, असा थेट इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. एकंदरीतच आपण पाहतोय की आता सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली असं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. आणि त्यावरून पक्षाची ताकद कमी होतीये का, येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे सेनेला याचा परिणाम भोगावा लागेल का, अशा अनेक चर्चा होत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना आधार देणारं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, याचा परिणाम पक्षावरती होणार नाही, असं आता ठाकरे म्हणाले. आम्हाला फरक पडत नाही. त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी. आणि यानंतरची बातमी शिंदे सेनेसंदर्भात. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावरती लढण्याचे संकेतच शिंदे सेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी दिलेले आहे. तुम्ही आमच्या सोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू, शिंदे गटाचे खासदार जे आहेत नरेश म्हस्के त्यांनी हे वक्तव्य केलंय. स्वबळावरची भाषा केली तर आम्ही सुद्धा स्वतंत्रपणे भगवा फडकावण्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा त्यांनी दिलाय. भाजपलाच हा इशारा त्यांनी दिल्याचं कळतंय. आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल, खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, बरोबर आलात तर तुमच्या बरोबर, तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे. ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे, आमच्या तर सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहे. 23 एप्रिल ही तारीख लक्षात घ्या, कारण याच दिवशी राज्याच्या राजकारणातल्या एका बड्या नेत्यासंदर्भात मोठी घडामोड घडली आहे. आपण बोलतोय छगन भुजबळ यांच्या संदर्भात. छगन भुजबळांना 1 कोटींची खंडणी मागितली गेली होती. 23 एप्रिलला त्यांना पहिला फोन आला होता आणि याच खंडणी मागणाऱ्या तरुणाला आता बेड्या ठोकण्यात आल्यात. नाशिक पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली आहे. राहुल भुसारे असं अटक करण्यात आलेल्या या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यानं त्र्यंबकेश्वरमधील फार्म हाऊसवरती आयटीची धाड पडणार असं सांगितलं होतं आणि त्या दरम्यान आपण मदत करू अशी बतावणी केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे. सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले, परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं. आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं. मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करूद्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. यानंतरची बातमी राज्याच्या हवामानासंदर्भात. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. आज राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट दिला गेलाय. तर विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवली गेली आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसाच्या हजेरीनं तापमानात चढ उतार सुरूच आहेत.